महायुती सरकार म्हणजे रम, रमी, रमणी आणि हनी ट्रॅप महामंडळ. सामनातून खासदार संजय राऊत यांचा सरकारवर हल्लाबोल. रम, रमी, रमणीच्या भानगडीत सरकारचा कोठा झालाय, राऊतांचा घणाघात. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता. आज तातडीची पत्रकार परिषद. रमी खेळतानाच्या व्हिडिओनंतर कोकाटेंवर राजीनाम्यासाठी दबाव. माणिकराव कोकाटेंनी विधिमंडळामध्ये रमी गेम खेळणं चुकीचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी फटकारलं. मंत्र्यांचं कृत्य आम्हाला भूषणावह नाही असं म्हणत नाराजी. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं मुंबईमध्ये आंदोलन. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात रस्त्यावर उतरणार. मनोज जरांगे यांनी घेतली छावाचे पदाधिकारी विजयकुमार घाडगे पाटील यांची भेट. सूरज चव्हाणांसह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या मारहाणीनंतर घाडगेंवर उपचार सुरू. 2006च्या मुंबईतील लोकल साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील 11 दोषींची निर्दोष मुक्तता. हायकोर्टाच्या निर्णयानं पोलिसांना मोठा झटका. निर्णयाविरोधात राज्य सरकार सुप्रीम कोर्टात जाणार. मुंबई लोकल बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये हायकोर्टाचा निकाल शॉकिंग आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान. निर्णयाला आव्हान देणार असल्याची सुद्धा मुख्यमंत्र्यांची माहिती. भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा. प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा दिल्याची माहिती. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राजीनामा दिल्यामुळे चर्चांना उधाण. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस सुद्धा वादळी असणार. ऑपरेशन सिंदूरवरून खडाजंगी, तर उपराष्ट्रपतींच्या राजीनाम्यावर सुद्धा चर्चेची शक्यता. विधानभवनातल्या मारहाण प्रकरणातील दोन्ही आरोपींना जामीन मंजूर. नितीन देशमुख आणि सर्जेराव टकलेंची सुटका. जामीन मिळाल्यानंतर टकलेचा कार्यकर्त्यांसह कळंबोलीत जल्लोष. महादेव मुंडेंचा मानेजवळचा मांसाचा तुकडा गायब झाला होता. बाळा बांगरनं केलेल्या दाव्याला पंचनाम्यातून पुष्टी. मांस, हाडं वाल्मिक कराडच्या टेबलवर ठेवल्याचा बांगर यांचा आरोप. संतोष देशमुख खून प्रकरणावर आज सुनावणी. वाल्मिक कराडच्या दोषमुक्ती अर्जासह संपत्ती जप्तीबाबत अर्जावर निर्णय होण्याची शक्यता. मुख्यमंत्री फडणवीसांवर वाढदिवसाला राज्यभरातून शुभेच्छा वर्षाव. फडणवीस गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर. कृषी महाविद्यालयात वृक्षारोपण करणार. अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दिल्लीमध्ये मॅरेथॉन रॅलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व खासदार आणि नेते उपस्थित राहणार. बीडच्या गेवराई तालुक्यातील शिक्षकाचा धक्कादायक कारनामा. पाण्याच्या बॉटलमधून शाळेत आणली दारू. गावकऱ्यांनी केला भांडाफोड. पोलीस ठाण्यात दिली तक्रार. परिचारिका संपावर तोडगा नाहीच. 5व्या दिवशी सुद्धा नियोजित शस्त्रक्रिया रद्द. रुग्णांची फरफट सुरूच. गेल्या 2 दिवसांपासून मुंबईमध्ये पावसाचा जोर कायम. मुंबईमध्ये पुढचे काही तास पावसाचेच असणार. खबरदारी घेण्याचं हवामान खात्याचं आवाहन. कोकण विदर्भात आजपासून 27 जुलैपर्यंत मुसळधार पाऊस. मराठवाड्यात मात्र अजूनही कमी पाऊस. शेतकऱ्यांची चिंता वाढली. उद्यापासून पश्चिम रेल्वेच्या गणपती विशेष गाड्यांचं बुकिंग सुरू होणार. बोरिवली, वसई, पालघर, भिवंडीतून विशेष गाड्या सुटणार. जम्मू काश्मीरला मुसळधार पावसानं झोडपलं. राजौरी भागामध्ये नद्यांना पूर. हिमाचल प्रदेशला सुद्धा अतिमुसळधार पावसाचा इशारा.